हॅलो मित्रांनो, तर घेऊन आलेलो आहो ड्रग इन्स्पेक्टर सिरीज. तर या सिरीजमध्ये आपण ब्लड पार्ट 1 यावर काही MCQ घेणार आहोत. तर सुरू करूया. एक मोटिवेशन लाईन तुमच्यासाठी आहे. तुम्ही आज जे ज्ञान मिळवत आहे ते उद्या हजारो लोकांच्या आरोग्याचं रक्षण करणार आहे. तर तुम्ही सातत्य ठेवा, आत्मविश्वास ठेवा आणि पुढचा ड्रग इन्स्पेक्टर तुमच्यापैकीच कोणीतरी आहे असं समजून अभ्यास करा, म्हणजे पॉझिटिव्हिटी निर्माण करा. तर क्वेश्चन 1 आहे, विच प्रिझर्वेटिव्ह यूज इन ब्लड. तर ब्लड प्रिझर्व करण्यासाठी आपण कोणता प्रिझर्वेटिव्ह यूज करतो? तर ऑप्शन आहे हेपॅरिन, EDTA, सोडियम कॅल्शियम कॉम्प्लेक्स आणि फ्लोराईड. तर हेपॅरिन तर नाही राहणार या क्वेश्चनचा आन्सर. EDTA चिलेट फॉर्म करतो, हा पण नाही राहणार. सोडियम कॅल्शियम कॉम्प्लेक्स हा असू शकतो. तर याचा आन्सर हेच आहे, ऑप्शन सी, सोडियम कॅल्शियम कॉम्प्लेक्स. नंतरचा क्वेश्चन, यानंतर लाईफ स्पॅन RBC, WBC आणि थ्रोम्बोसाईट यांची लाईफ स्पॅन का आहे? तर RBCची तर सर्वांनाच माहीत आहे 120 डेज. आणि ऑप्शनमध्ये पहा 120 डे कुठं आहे? तर ऑप्शन एमध्येच 120 डेज आहे. तर ऑप्शन ए हा क्वेश्चनचं करेक्ट आन्सर राहणार. WBCची 10 डेज आणि प्लेटलेट्सची 7 डेज. तर नेक्स्ट क्वेश्चन, लार्जेस्ट WBC इज. तर लार्जेस्ट WBC कोणता आहे? तर सर्वांना माहीतच आहे, मोनो म्हणजे लहान होते, पण WBCच्या बाबतीत हे उलट आहे. मोनोसाइट्स म्हणजेच हा सर्वात लार्ज आहे. तर याचा आन्सर बी हे करेक्ट राहणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, नेम द फॅक्टर 8 फॅक्टर कोणता आहे ज्याच्यामुळे हिमोफिलिया ए पण होतो? क्रिसमस फॅक्टर जे की 9 नंबरचा असते. आणि ऑप्शन बी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर राहणार आहे, अँटी हिमोफिलिक फॅक्टर ए म्हणजेच फॅक्टर 8 होतो. तर नेक्स्ट क्वेश्चन, विच ब्लड सेल प्रेझेंट अ न्यूक्लियस. न्यूक्लियस कोणत्या सेलमध्ये राहतो म्हणते ब्लडच्या? तर RBC मॅच्युअर RBCमध्ये न्यूक्लियस राहत नाही. प्लेटलेट्समध्ये पण राहत नाही. WBC तर WBCमध्ये न्यूक्लियस राहतो. ॲन्सर WBC आहे त्याचं. क्वेश्चन 6, ग्रॅन्युलेशन ऑकर ड्यू टू. ग्रॅन्युलेशन कशानं होतं? तर ग्रॅन्युलेशन होतं हायपरटोनिक सोल्युशनमध्ये. हायपरटोनिक सोल्युशनमुळे जो सेल असतो तो श्रिंकेज आउट होतो. RBC श्रिंक होऊन जाते, म्हणून ग्रॅन्युलेशन ऑकर होते. तर ऑप्शन बी हायपरटोनिक सोल्युशन या क्वेश्चनचं बरोबर उत्तर राहणार आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन, द टर्म यूज फॉर द इन्क्रीज इन ग्रॅन्युलोसाइट WBC. तर याला काय म्हणतात? तर ऑप्शनवरून तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल. ल्युकोपेनिया, पेनिया म्हणजे कमी होणे, तर सेकंड याच्यात पण पेनियाच आहे. लिम्फोसाइट म्हणजे लिम्फ नोड. बट ऑप्शन सी बघा, ग्रॅन्युलोसायटोसिस, सायटोसिस म्हणजे इन्क्रीज होणं. तर ऑप्शन सी ह्या क्वेश्चनचं बरोबर उत्तर राहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, ESR सिकल सेल ॲनिमियामध्ये ESRचं काय डिक्रीज होतं, इन्क्रीज होतं, नॉर्मल राहतं? तर ESR म्हणजे इरिथ्रोसाइट सेडिमेंटेशन रेट, आणि सिकल सेल ॲनिमियामध्ये जे RBCची जे साईज आहे ते थोडी कमी होते, म्हणून सेडिमेंटेशन जो रेट राहतो तो कमी होऊन जातो. तर ऑप्शन सी डिक्रीज या क्वेश्चनचं बरोबर आन्सर राहणार आहे. नंतरचा क्वेश्चन, हाऊ मेनी ऑक्सिजन मॉलिक्यूल आर कॅरीड बाय हिमोग्लोबिन. तर हे सर्वांना माहीतच आहे, हिमोग्लोबिन हा फोर पायरोल रिंग याच्यामध्ये राहते आणि 4 ऑक्सिजन हा कॅरी करतो. विच ऑफ द फॉलोइंग मेंटेन द ब्लड pH. तर आपलं ब्लडचं pH कोण मेंटेन करतो? असं कोणतं बफर आहे जे ब्लडचं pH मेंटेन करतो? तर ऑप्शन बी तुम्हाला दिसलंच आहे, बफर. ऑप्शन बी या क्वेश्चनचं बरोबर उत्तर राहणार आहे. तरी 11, ग्रॅव्हियार्ड ऑफ RBC. RBCचं ग्रॅव्हियार्ड म्हणजे जिथे तो त्याची लाईफ संपते. तर RBCची लाईफ ही स्प्लीनमध्ये संपते, म्हणून ऑप्शन डी या क्वेश्चनचं बरोबर उत्तर राहणार आहे. तर बोन मॅरो जिथे RBC फॉर्म होतात, ऑप्शन डी स्प्लीन. क्लम्पिंग ऑफ RBC इज नोन ॲज. तर RBCचं एका ठिकाणी जमा होणे, क्लम्पिंग होणे, त्याला काय म्हणतात? तर त्याला कोआगुलेशन म्हणजे तर थ्रोम्बोसाईटचं होणार. ग्रॅन्युलेशन हे आपण अगोदरच पाहिलं, हायपरटोनिक सोल्युशनमुळे होतो. हिमोलायसिस पण नाही होणार या क्वेश्चनचा आन्सर. तर अग्लुटिनेशन हे या क्वेश्चनचं बरोबर आन्सर राहणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कलर लेवल फॉर AB ब्लड ग्रुप.
तर ए बी ब्लड ग्रुपसाठी कोणता कलर लेबल आहे? तर ए बीसाठी व्हाईट हा कलर लेबल आहे आणि ब्ल्यू हा ओसाठी आहे, येल्लो हा एसाठी आहे, पिंक हा बीसाठी आहे. हे पण लक्षात ठेवा. विच फॅक्टर कॉज द हिमोफिलिया सी? हिमोफिलिया हे सर्वांना माहीत आहे, बी माहीत आहे, पण सी मॅक्झिमम लोकांना माहीत नसतो. तर याचं ॲन्सर आहे फॅक्टर 11. फॅक्टर 11 हा कॉज करतो हिमोफिलिया सी, याच्या डिफिशियन्सीमुळे होतो. तर ऑप्शन सी या क्वेश्चनचं बरोबर उत्तर राहणार आहे फॅक्टर 11. तर थँक्यू मित्रांनो. असेच काही MCQ आपण नेक्स्टच्या पार्टमध्ये पण पाहणार आहे. तरी सर्वांनी ही चॅनल सबस्क्राईब करा. ड्रग इन्स्पेक्टरसाठी आपण घेऊन आलेलो आहे सिरीज. तरी ह्याच टाईपचे क्वेश्चन तुम्हाला ड्रग इन्स्पेक्टर या एक्झाममध्ये पाहायला मिळतात. तर धन्यवाद मित्रांनो.